टीम कोण आपण देखील बॅटर पाठवा. थोडीशी घाई करा कारण आपल्याला अजून देखील भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत आणि टायमर देखील ऑन करण्यात येईल. भादवड विपक्ष टीम चिरोबा कोण. एक मोठी लढत सध्या आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये अप्रतिम खेळ होता टीम गोबी संघाचा. टॉप 4 मध्ये ते क्वालिफाय झाले परंतु सेमीफायनल मॅच मध्ये त्यांना पराभूत करून मेगा फायनल मध्ये धडक मारली टीम मरुआई दिवे संघानं. आणि आता आजच्या गटातील जो संघ निघेल तो थेट मेगा फायनल खेळताना पाहायला मिळेल. अगेन्स्ट टीम मरुआई दिवे संघ अप्रतिम खेळ सुधाकरचा आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 122 धावा आणि 3 विकेट त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 मॅचेसमध्ये त्यानं फक्त बनवले. सलामीची जोडी खेळपट्टीवरती. सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. सर्वांचं स्वागत. गावते विचषक 2025 क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतील पहिलं षटक घेऊन. आणि सलामीची जोडी सध्या खेळपट्टीवरती आली आहे. प्रशांत आणि देवेंद्र ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती. यस 10 खेळाडूंना खेळतात टीम भादवड. 10 प्लेयर्स म्हणजे एक खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल. माशला होती सुरुवात. गोलंदाज प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस सरळ बाटणं लॉफ्टेड फटका चांगला आहे. धाबा देखील मिळतील चांगल्या. बॉल सीमा पार येतोय हा चौकार. सांभाळून खेळायचं आहे. येस 2 धाबांची पेनल्टी टीम भादवड संघाला असेल ती आम्ही ऍड करू 1 ओव्हर नंतर. तुम्ही 10 प्लेयर घेऊन खेळलेला आहात. कमी प्लेयर घेऊन खेळल्यामुळे तुम्हाला ती पेनल्टी आहे. ज्या प्रकारे आपले असोसिएशनचे नियम आहेत त्यानुसार ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 4 धावा. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. यावेळेस बघा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क झाला नाही. या बाईच्या रूपानं एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. धावफलक एका धाव्यानं पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावरती.
पहिला चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गोलंदाज सज्ज. यावेळेस बॅटची हलकीशी कडा लागली का हा प्रश्न आहे. अंपायर देखील सांगतात यस लागली आहे आणि एक सिंगल, कारण बॉल पडल्यानंतर वळण प्राप्त केलं. अंपायरने सांगितलं बॅट कट लागली आणि त्यामुळे एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. धावफलक 6 वरती. सन्माननीय किरणजी पाटील साहेबांना विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस आडव्या बॅटनं हा फटका चांगला स्क्वेअर लेगला खेळाडू नाहीये. बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चार धावा धावफलकावरती आणखी अंकित केल्या जातील. 4 धाब्यानं धावफलक पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती. दहा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या राऊंडचा हा सामना. यावेळेस अप्रतिम फटका लॉंग ऑनला खेळाडू आहेत फक्त आणि फक्त पाहत बसतील. बॉल आउट ऑफ पार्क, षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधनं येतो हा षटकार. यावेळेस देखील त्याच दिशेनं बॉल पुन्हा एकदा सीमारेषा पार, येतो षटकार. फलकावरती धाबा झाला त्या म्हणजे 22 धाबा आणि 2 धाबा पेनल्टीच्या होत्या त्या सुद्धा ऍड करतोय. सो 24 धाबा धाव फलकावरती. खूप खूप धन्यवाद साहिल शेळके. आपण मान्यवर कक्षामध्ये स्वागत आणि सन्मान घेतोय. तर स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा, मान्यवरांचा. तर नितीनजी भजके भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक यांचा शुभ सन्मान गावदेवी 40+ पिंपलघर आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद नितीनजी भजके साहेब. त्यानंतर आपण पुढील स्वागत सन्मान करूया. प्रवीणजी पाटील वरालदेवी ताडाली या संघाचे संघनायक, एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रवीणजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करू. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान असेल ताडाली गावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती किरणजी पाटील. किरणजी पाटील यांना देखील आपण सन्मानित करूया. ताडाली गावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती किरणजी पाटील आणि वरालदेवी ताडाली या 40+ संघाचे ते सदस्य देखील आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान. त्यानंतर प्रमोद चौधरी वरालदेवी 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर प्रमोद चौधरी यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जातोय. त्यानंतर नंदू चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. नंदूजी चौधरी यांचा देखील स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर वरालदेवी ताडाली नवीन 40+ संघाचे संघनायक दत्ता पवार मान्यवर कक्षामध्ये आहेत. वरालदेवी ताडाली नवीन 40+ संघाचे संघनायक दत्ता पवार यांचा देखील स्वागत आणि सन्मान. दत्ता पवार हे वरालदेवी ताडाली नवीन 40+ क्रिकेट संघाचे संघनायक. त्यानंतर रत्नाकर सिगवान वरालदेवी ताडाली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर. स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये सुरू आहे. नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते
त्यानंतर संतोष चौधरी, संतोषजी चौधरी एक चांगले क्षेत्ररक्षक वरदेवी ताडली या संघाचे. संतोष चौधरी यांचा देखील स्वागत आणि सन्मान. त्यानंतर तानाजी चौधरी आहेत. तानाजी चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. वेलकम दीपकजी पाटील, आपलं स्वागत आहे. तानाजी चौधरी, बंटीजी फलोरे आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करूया दीपकदादा पाटील, एक उत्कृष्ट 40+ खेळाडू. यांचं नुकतंच मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झाले. दीपकजी पाटील, दीपक पाटील यांना देखील शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. त्यानंतर नंदूजी बजाके आपल्या मान्यवर कक्षामध्ये साईराज केबल नेटवर्कचे मालक आहेत. नंदूजी बजाके यांना देखील आपण सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. अतिथी देवो भव. नक्कीच वरलदेवी ताडाली नवीन 40+ उत्कृष्ट क्रिकेटर मारुती भाऊ, आपल्याला देखील येथे स्वागत सन्मान केलं जाईल. वरालदेवी, त्यानंतर बंटी फुलोरे यांना देखील आपण सन्मानित करूया. आज दीपक पाटील यांच्या समवेत बंटी फुलोरे हे देखील स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. बंटीजी फुलोरे यांना देखील सन्मानित करूया. बंटीजी फुलोरे आपण पुढे या. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा, मान्यवरांचा. आणि नक्कीच या स्वागत सन्मानानंतर आपण थेट जाऊया मैदानामध्ये. दुसऱ्या फेरीचा पहिला महत्त्वाचा सामना सुरू आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक साहिल शेलके. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा 13-34. गोलंदाज दीपक तरे आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या षटकामध्ये. भरपूर धावा कुठल्यात टीम कोणगाव संघानं 34 बनल्यात. अजून देखील दुसऱ्या षटकाचा एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू बॅकफुटवरती जाऊन फोर्स केल्या. कव्हर रिजनला खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला मिसफील्ड. बॉल सीमा पार, चौकार. 4 धावा आणखीन धावफलकावरती अंकित केल्या जातील. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 38 बनलात. भरपूर चांगली बॅटिंग टीम कोण संघाची पाहायला मिळते. या ठिकाणी शुभागमन होत आहे. ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजनोली माजी सरपंच, माजी उपसरपंच सन्माननीय विजय भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच समेत या ठिकाणी शुभागमन होत आहे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर रांजनोलीचे माजी उपसरपंच दिनेशजी जोशी साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये. ते देखील आपल्याला पिंपळनेरच्या मैदानावरती ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. सेमीफायनलमध्ये संघ दाखल झाला. 2 षटक कंप्लीट झाल्यात आणि तब्बल 11 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे.
खरं तर गुणवलं देखील जात आहे. पहिला चेंडू डॉट बॉल आला, निर्धाव चेंडू आला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅट्समन प्रशांत करतोय. भरपूर चांगली बॅटिंग केली या प्रशांतनं आतापर्यंत. 25 धावा बनवल्यात वैयक्तिक. धावफलकावरती धावा 38. 38 मधनं 25 वैयक्तिक प्रशांतनं बनवल्यात 2 षटकांमध्ये. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस बघा लॉफ्टेड फटका. ताकद किती आहे या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली डीप मध्ये टिपलाय झेल आणि संपला बॅट्समन प्रशांतचा खेळ. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतोय शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेबांचा आणि त्यांच्या समवेत श्यामदादा चौधरी आणि आमचे इतर सर्व मान्यवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी 40+ पिंपलगर आयोजित गावदेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब यांच्या समवेत श्यामदादा चौधरी, सुजितजी भोईर ॲडव्होकेट आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. की या स्पर्धेचा अंतिम फायनल डे आणि या स्पर्धेला मोठ्या संख्येने मान्यवर मंडळींची उपस्थिती आम्हाला लाभते. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू वाईड आहे. नक्कीच या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. शिक्षण महर्षी सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालं. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी शुभागमन होत आहे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये. त्यात समवेत पिंपळगर गावचे उद्योजक वकील सन्माननीय सुजितजी भोईर यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यात समवेत उपतालुका प्रमुख सन्माननीय श्यामदादा चौधरी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे या व्यासपीठावरती. त्यांचं देखील स्वागत आहे. जाऊया मागच्या दिशेनं धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. त्यामध्ये 41 41 धावा. आडवा बॅटनं प्रहार तर झाला. चेंडू हवेत, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. टीम चेरोबा कोण संघाला. परेश बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर महेश आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा 41. खरं तर या षटकामध्ये पूर्ण कमबॅक झाला टीम भादवड संघाला. मी म्हटलं होतं मोठा संघ आहे आणि कमबॅक करू शकतो आणि त्या कमबॅक केलाय. 2 षटकांमध्ये 38 होत्या. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. शॉट थर्डमॅनच्या खेळाडूचं एक सिंगल मिसफिल्ड. संजय म्हात्रे यांच्याकडनं मिसफिल्ड झाली होती. थ्रो केला होता
परंतु थ्रो गॅदर करता आला नव्हता. एक सिंगल. संदीपजी पाटील यांना विनंती असेल आपण देखील या. संदीप पाटील आपण संपर्क साधायचा आहे. गावदेवी पिंपळगर 40+ चे. तीन षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 42 धावा धावफलकावरती. खरं तर भरपूर चांगली बॅटिंग 2 षटकांमध्ये झाली. या षटकामध्ये कमबॅक करून दिलं टीम भादवड संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज संजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. मागच्या मॅच मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या चेंडूवरती षटकार खाल्ला. आता या मॅच मध्ये देखील सज्ज झाला संजय म्हात्रे. गोलंदाजी ट्रॅकवरती पिंपळघर गावाच्या एंडकडनं गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला बॅटल. महेश आहेत. अपील केली जाती या पंचांकडं, परंतु पंच सांगतायत की पायाला स्पर्श झाला. यष्टा सोडून चाललाय चेंडू. एक धाव नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. गोलंदाज सज्जा संजय म्हात्रे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न. आधीच स्टेप आउट झाले. फटका हा देखील चांगला आहे. लॉंग ऑनला खेळाडू आहेत. बॉल काय घडलाय हा देखील एक प्रश्न आहे. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीय. तिसऱ्या पंचांची मागणी केली जातीय. बाउंड्री चेक करायची आहे. तिसरे पंच नंदू पाटील आपण बाउंड्री चेक करा. खरं तर त्या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत ते सांगतात की चांगल्या धावा मिळाल्यात, परंतु बाउंड्री चेक केली जाते. सध्या BTC लाईव्ह टेलिकास्ट सध्या सुरू आहे. BTCच्या माध्यमातून हे चेक केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये. येस, बाउंड्री सेफ आहे. चेंडू अडवलाय म्हणजे या फक्त 2 धावा असतील. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल. काय घडलंय काय घडलंय. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. काही वेळेस अशा प्रकारे अराउंड द लेग बॉल देखील होऊ शकतो. बॅटर ज्या प्रकारे चेंडू सोडून दिला संजय म्हात्रे. पुढचा बॉल. पुन्हा स्टेप आउट झाल्यात. यावेळेस लॉंग ऑनला खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला देखील एक खेळाडू आहे डीप मध्ये. जोपर्यंत येऊन फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. चांगला थ्रो होता. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल. 48 धावा. 48 रन ऑन अ कार्ड. धावा धावफलकावरती. संजय म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 1 धाव पहिल्या चेंडूवरती लेग बाय, त्यानंतर 2 धाबा, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा या चेंडूवरती 2 धाबा. 3 चेंडूंचा खेळ झाला या शेवटच्या षटकामध्ये. पुढची मॅच लगेचच तयारीत राहायचं आहे. यावेळेस देखील फटका भरपूर चांगला आहे. डीप मिड विकेटला खेळाडू आहे. 1 धाव अतिशय वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकादायक एंडला बॅटर पडतोय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. टीम जागृत मराठा राहणार, विपक्षामध्ये टीम वरालदेवी ताडाली. दोन्ही टीम कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. टीम ताडाळी आणि टीम राहणार संपर्क साधा आपण.
आणि यस धावचीच्या रूपानं विकेट गेली आहे. OUT आउट, रेड सिग्नल. धावफलकावरती धावा 49. किंग स्कोरर आमच्या समवेत. अगदी भरपूर ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि अल्पेश गायकवाड प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आज तो खरं तर पिंपळगरला देखील त्याने मान देऊन, तो आमच्या विनंतीला मान देऊन तो गेले 3ही दिवस आमच्या समवेत आहे. देवरुंगला स्पर्धा सुरू आहे, तिथे देखील तो होता. कालच्या दिवसामध्ये कोणगावच्या मैदानावरती देखील तो होता. 70 स्पोर्ट्सच्या ज्या स्पर्धा सुरू होत्या त्यामध्ये देखील तो होता. यावेळेस काय घडलंय? बादशिक कडा, यष्टी रक्षकानं कोणती मिस्टेक केलेली नाहीये आणि अंतिम बॉल बाकी आहे या इनिंगचा. संजय म्हात्रे भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे. धावफलकावरती धावा 49 आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ठाकूरपाडा संघाचे सन्माननीय गुरु ठाकरे साहेब यांच्याकडनं आयोजनासाठी पिंपळगर संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि या सर्व संघांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. ते देखील BTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल स्टेप आउट झाला. फटका भरपूर चांगला, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. बॉल अडवलं जाईल. एकदा वेगानं कंप्लीट केली गेली, दुसरीचा प्रयत्न केला गेला, ओव्हर थ्रो देखील झाला, मात्र तिसरी धाव कंप्लीट होणार नाही. फक्त 2च धावा या चेंडूवरती कंप्लीट. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त. पूर्वार्धामध्ये धावा बनल्या त्या म्हणजे 51 आणि 52 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल. येथून टीम गावदेवी भादवड संघाला अगेन्स्ट टीम चेरोबाकोन. यानंतरची मॅच टीम वरालदेवी ताडारी विपक्षामध्ये टीम जागृत मराठा राहणार. सो दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल आपण या टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. मी शिक्षण महर्षी सन्माननीय नक्कीच मी शिक्षण महर्षी सन्माननीय करसन ठाकरे साहेबांना विनंती करेन आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तसेच माजी उपसरपंच सन्माननीय विजय भोईर साहेब, तसेच प्रमोददादा, सुजित भोईर साहेब, श्यामदादा आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. दोन्ही टीम कॅप्टन, टीम ताडाई आणि टीम राहणार, दोन्ही टीम्स कॅप्टन विनंती असेल मान्यवर टॉस बॉक्स मध्ये आहेत. कैलासवासी वसंत काईराम पाटील टॉस बॉक्स आपण पाहतोय जे आम्हाला पुरस्कृत केलाय. सन्माननीय हेमंत पाटील साहेब व नंदू पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. चला टीम राहणार आणि टीम ताडाई शेवटचा कॉल. मान्यवर टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. टीम ताडाई आणि टीम राहणार. टीम कॅप्टन, टीम ताडाई आणि टीम राहणार संघ कॅप्टन. ताडाई संघाचे कॅप्टन उपस्थित झाला. टीम राहणार संघ कॅप्टन, जागृत मराठा राहणार कॅप्टन. आपण लवकरात लवकर यायचं आहे. या लवकर.
एका बाजूला टीम वराल देवी स्पोर्ट ताडाळी, दुसऱ्या बाजूला टीम जागृत मराठा राहणार. दोन टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हेड और टेल, छापा और गाडा, कॉल कोणाचा असेल? कॉल कोण करतोय? टीम ताडाई संघाचा कॉल आहे. कॉल जोरात करायचा आहे. छापा असा कॉल होता आणि इट्स छापा. सो मान्यवरांना विनंती आहे आपण जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. जास्त वेळ घेणार नाही या, आपण फक्त आणि फक्त डिसिजन सांगा. अनपेक्षित होतं टॉस जिंकणं, त्यामुळं ठरवलेलं नाही आहे. डिसिजन पेंडिंग आहे. सो आपण मॅच सुरू होण्याच्या अगोदरच ते डिसिजन पोचवायचं आहे. टीम नाणेफेकी जिंकली आहे. आपण डिसिजन लवकरात लवकर कळवा आमच्यापर्यंत. मॅच 2 ओव्हरपर्यंत आपण आपला डिसिजन आम्हाला सांगायचं आहे. सो आपण लगेचच व्यासपीठावरती वळणार आहोत. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जाईल. वेलकम, सुस्वागतम. मान्यवर कक्षामध्ये प्रदीपजी पाटील, पप्पू शेठ यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. ऑल इंडिया 40+ चे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे ते देखील माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. आणि जागृत मराठा राहणार या संघाचे करता धरता आणि ग्रामपंचायत राहणारचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीपजी पाटील साहेबांचं मान्यवर कक्षामध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करूया. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली विजयजी भोईर उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्वागत आणि सन्मान केला जातोय पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा. विजयजी भोईर साहेबांचा इथे शुभ सन्मान करूया. गावदेवी 40+ पिंपलघर आयोजित गावदेवी चषक 20-25च्या माध्यमातून आज शुभ सन्मान विजयजी भोईर साहेबांचा केला जातोय. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपलघर रांजनोली. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. श्यामदादा चौधरी शिवसेना उपतालुका प्रमुख आणि सरवली गावचे नामांकित उद्योजक उद्योगपती श्यामदादा चौधरी आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. प्रेमाची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या पिंपलघर गावचे उच्च शिक्षित ॲडव्होकेट सुजितजी भोईर साहेब आहेत. साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. सुजितजी भोईर साहेबांना देखील इथे सन्मानित केला जातोय. स्वागत आणि सन्मान मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं केला जातोय. भोलेनाथ पाटील गावदेवी 40+ पिंपलघर संघाचे एक उत्कृष्ट सलामीवीर भोलेनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर प्रदीपजी पाटील साहेबांना आपण सन्मानित करूया. ऑल इंडिया 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि भिवंडी ग्रामीण 40+ चे माजी अध्यक्ष आणि राहणार ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप पप्पू शेठ पाटील यांचा शुभ सन्मान करतील नंदू पाटील. नंदू पाटील यांची आज शुभ हस्ते आज शुभ सन्मान. त्यानंतर पुढील स्वागत सन्मान करूया. प्रमोदजी भोईर. प्रमोदजी भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. प्रमोदजी भोईर यांना देखील
या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलघर, गावदेवी चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केला जातोय। त्यानंतर निलेशजी ठाकरे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। निलेशजी ठाकरे साहेबांना देखील सन्मानित करूया। निलेशजी ठाकरे आपण देखील आमच्या स्वागत सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। निलेशजी ठाकरे यानंतर आपण एक मेगा सत्कार गावदेवी स्पोर्ट 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं करणार आहोत। आजच्या दिवसातून आपल्याला मुख्य उपस्थिती, मुख्य मान्यवर, भिवंडी तालुक्यातील एक नामवंत असे व्यक्तिमत्व, शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेबांचा आपण एक विशेष स्वागत सन्मान करणार आहोत। संपूर्ण गावदेवी 40+ पिंपलघर टीम आपण यायचं स्टेजवर। नक्की साहेबांचा शुभ सन्मान आपण गावदेवी चषक 2025च्या माध्यमातून करणार आहोत। शिक्षण महर्षी आहेत आणि नक्कीच आपल्या मान्यवर कक्षामध्ये आपले 2 शिक्षक देखील उपस्थित आहेत, रवींद्र तरे सर आणि नंदू नाईक सर। आणि स्वागत सत्कार होतोय आपल्या भिवंडी तालुक्यातील शिक्षण महर्षी म्हणून करसनजी ठाकरे साहेबांचे इथे विशेष स्वागत आणि सन्मान या गावदेवी चषक 2025च्या माध्यमातून केला जातोय। आजच्या दिवसातून मुख्य मान्यवर म्हणून ज्यांची मोलाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे, धन्यवाद करसनजी ठाकरे साहेब, आपण आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत। आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक गावदेवी 40+ पिंपलघर संघाच्या वतीनं आम्ही विशेष आभार व्यक्त करून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब, श्यामदादा चौधरी असतील, सुजितजी भोईर साहेब, त्यानंतर प्रमोदजी भोईर, निलेशजी ठाकरे, विजयजी भोईर, दिनेशजी जोशी, प्रदीपजी पाटील आणि आमचे इतर सर्व मान्यवर, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। जाऊया आपण सामन्याकडे बोलूया। सामन्याचं दुसरं सत्र सुरू आहे। 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेत 1/10। नक्कीच रवींद्र तरे सरांना देखील आपण सन्मानित करूया। सध्या जिल्हा परिषद गोवे येथे सर कार्यरत आहेत। गावदेवी स्पोर्ट भादवड संघाचे कोच आहेत रवींद्र तरे सर, आपण पुढे या। भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, आगरी महोत्सव नक्कीच येत्या 23 ते 27 जानेवारी दरम्यान आपण विश्वभाऊ म्हात्रे यांचा आगरी महोत्सव 16 पाहणार आहोत। आणि आगरी महोत्सवाचे एक उत्कृष्ट सूत्रसंचालक मनोहर तरे सर आणि रवींद्र तरे सर, त्यानंतर नंदू नाईक सर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। नक्कीच अगदी आपले शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब आणि आपले 2 शिक्षक, नंदू सर आपण देखील पुढे या। नंदू नाईक सरांना देखील आपण सन्मानित करूया। क्रिकेटपासून कोणी दूर नाहीये। राजकीय क्षेत्रातील आमदार खासदार असतील, नगरसेवक, त्यानंतर गावचे सरपंच, उपसरपंच, गावचे पोलीस पाटील, उद्योगपती, सर्वच राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व या 40+ या क्रिकेटपासून कोणी दूर नाहीये। शिक्षण सेना भिवंडी चे खजिनदार आहेत नंदू नाईक सर, धन्यवाद। सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आपण विशेष आभार व्यक्त करून जाऊया सामन्याकडे बोलूया। 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिले 8 चेंडूमध्ये आलेत 16। प्रल्हाद नाईक बाद झाले 8 वर। इथे हा चेंडू संतोष तरेनं हलक्या हातानं खेळून काढलाय। परेश महाजन ओव्हर नंबर 2 चोरोबा कोण संघाकडून घेऊन आलेत। त्यानंतर आपण एक स्वागत सन्मान करूया। कोणगावचे राजेश पाटील आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत। राजेश पाटील आपण पुढे या। संजय भाई म्हात्रे फटका खेळले डीप मिड विकेटला। दीपक मुकादम
चेंडूला उचलतायत, 2 धावा पूर्ण केलेत, तिसरीचा प्रयत्न आहे आणि ते विकेट. संजय म्हात्रे धावचित बाद. एकोणवीस धावसंख्या लागलेली आहे. 24 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 52 आणि पहिल्या 10 चेंडूमध्ये धावा आल्यात 19. नवीन फलंदाज लालचंद तरे आणि स्ट्राईकवर आहेत संतोष तरे. संतोष तरे यांचाच वाढदिवस आहे. नक्कीच बघूया आज वाढदिवसाची भेट गावदेवी भादवड संघ संतोष तरे यांना देतील का गावदेवी चषक उचलून. फुल टॉस, अगदी फटका पसलाय, काय झेल टिपलाय, लॉंग लेग सीमारेषे लगत संदीपनं झेल टिपलाय. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. चांगला झेल, फलंदाज बाद. बर्थडे बॉय संतोष तरे बॅक टू दी डगआउट. धक्का नंबर 3 लागलाय आणि मैदानामध्ये नवीन फलंदाज यशवंत तरे. आज मान्यवर कक्ष आमचा अगदी फुलून गेलाय. शिक्षण महर्षी करसनजी ठाकरे साहेब, त्यानंतर ॲडव्होकेट सुजीतजी भोईर, श्यामदादा चौधरी असतील, प्रदीपजी पाटील, दिनेशजी जोशी, बाबुलनाथजी शेलके, प्रमोदजी भोईर, निलेश ठाकरे, विजयजी भोईर, त्यानंतर राजेश पाटील आणि आमचे इतर सर्व मान्यवर, सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. परेश महाजन चांगले क्रिकेटर तर आहेतच, त्याचबरोबर चांगले पंच देखील आहेत. हा चेंडू अगदी उंचच उंच आहे. बघूया पुन्हा एकदा संदीप चेंडूवर झेपावतायत. चांगला प्रयत्न होता. नक्कीच अगदी लॉंग लेग सीमारेषेवरून जवळजवळ शॉर्ट लेगचं अंतर कापलं होतं. 2 धावा आलेत या चेंडूवर यशवंत तरे यांना. 2 धावेने गावदेवी भादवड संघ आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळतोय. 3 बाद 21. बालचंद्र नाईक जागृत मराठा राहणार संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू बालचंद्र नाईक, तसेच वरालदेवी ताडाळी या संघाचे खेळाडू आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कमलाकर पाटील साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. कमलाकरजी पाटील साहेब 2 ओव्हरसाठी 11 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. वेलकम, सुस्वागतम. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक समाजसेवक कमलाकर पाटील साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभ आगमन होतोय. सुस्वागतम, वेलकम. इथे चेंडूला ऑन साइडला खेळलेले आहेत. बघूया लालचंद तरेनं दीपक मुकादम चा रॉकेट थ्रो. इथे निशाणा तर मारला होता प्रशांतनं. 2 धावा आलेत. 2 ने धावसंख्या पोचली 23. हॅलो, धन्यवाद साहेब, आपण आलात. या स्पर्धेची आज आपण शोभा वाढवलीत. आपलं पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतो. वेल जज कॅच. काय झेल टिपलंय दिनेश भोईरनं. या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात चांगला झेल दिनेश भोईरच्या नावावर. झेल कोणाचा होता तर लालचंद तरेचा. हा झेल पकडलाय की मॅच पकडलाय याचं उत्तर आपल्याला मिळेल. नक्कीच मित्रांनो, आपण नेहमी म्हणतोय घ्या कॅच आणि जिंका मॅच. अप्रतिम झेल. अगदी चेरोबा कोण संघाचे सर्व सहकारी दिनेश भोईरला शाबासकीची थाप देताना जबरदस्त झेल. नवीन फलंदाज शैलेश म्हात्रे आलेत. शैलेश म्हात्रे
आता नक्कीच खांद्यावरचं ओझं हे डोक्यावर जाईल, कारण की लालचंद तरेला लवकर बाद केलेला आहे. गावदेवी भादवड संघाला आता संघर्ष करावा लागेल, कारण की चेंडू टाकून झाले 14, धावा बनले 23. एकोणतीस धावा अजूनही बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 10. दिनेश भोईर पहिल्या सामन्यातील सामनावीर. इथे दिशा खराब, खांद्याचा पुरेपूर वापर केला होता, वेगवान चेंडू टाकला होता. ऑलरेडी दिनेश भोईरला बाउन्सर मारायचा होता. नक्कीच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील दिलाय. क्या बात आहे. दिनेश भोईर एक चांगले क्रिकेटर, पहिल्या सामन्यातून ज्यांनी सामनावीर पारितोषिक मिळवलेले आहे. हा चेंडू शैलेश मात्रेनं उडवलाय. कावकावना रिझनला क्षेत्ररक्षक जज करतायत परेश महाजन. वेल जज कॅच, फलंदाज बाद शैलेश मात्रे. बॅक टू द डगआउट. आज अक्षरशः स्वतःची जान ओतून दिलेली आहे दिनेश भोईरनं. काय गोलंदाजी करतायत. रेग्युलरच्या खेळाडूला लाजवतील अशी गोलंदाजी. जो झेल टिपलाय ना लालचंद तरेचा, या सामन्याचा तर टर्निंग पॉइंट आहे. झेल सोपा नव्हता, झेल खूप कठीण होता, आणि या कठीणला सोपं केलं आहे गोलंदाज दिनेश भोईरनं. न्यू बॅटर मैदानामध्ये दीपक तरे येत आहेत. आता सामना कुठेतरी फसत चाललाय गावदेवी भादवड संघासाठी. चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा बनवायचे आहेत 28. 9 मध्ये 28. देवेंद्र मुकादम, दीपक मुकादम, प्रशांत, परेश महाजन, दिनेश भोईर ऑल टीम. किरण जोशी वेलकम. इथे दीपक तरेच्या बॅटमधून हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. देवेंद्र मुकादम, अजय पाटील आणि किरण जोशी यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. एक 2 धावा आलेत. भालचंद्र नाईक आपण या मान्यवर कक्षामध्ये जागृत माडा राणाल संघाचे एक उत्कृष्ट सलामीवीर. हा चेंडू चांगला ऑफ ड्राईव्हचा आपण फटका पाहतोय. चेंडू येतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल 27. 27 झालेत, अजून 25 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावा आहेत 25. इथून सिंगल डबल न काम बनणार नाहीये. चौकार षटकार मारावे लागतील. यशवंत तरेचा स्लॉग सिपच्या अंदाजानं फटका बघा, अगदी चेंडूवर झेपवलेत. दीपक मुकादमचं चांगली फिल्डिंग. शेवटच्या चेंडूवर दिनेश भोईरने 1 धाव खर्च केली. धावसंख्या पोहोचली 28. 3 ओव्हरमध्ये 28 आणि आता उर्वरित 6 मध्ये बनवायचे आहेत 24. भालचंद्र नाईक या आपण गावदेवी 40+ पिंपलघर संघ आपल्याला आमंत्रित करतोय. नक्की चेरोबा कोण संघानं आज काय खेळ केलाय, जबरदस्त. 6 मध्ये 24. नक्कीच आपण मान्यवर कक्षामध्ये कमलाकर पाटील साहेबांना सन्मानित करूया. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक समाजसेवक ताडाली आणि साहेबांचं एक चांगला क्रिकेट देखील ते वरलदेवी ताडाली 40+ संघामधून खेळत आहेत. चांगले यष्टीरक्षक आहेत. साहेबांना आपण सन्मानित करूया. नंदूजी पाटील यांच्या शुभ हस्ते कमलाकर पाटील साहेबांना शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल.
स्वागत आणि सन्मान केला जातोय प्रेमाचा, आपुलकीचा आणि माणुसकीचा. त्यानंतर आपण स्वागत करूया अजय पाटील. अजय पाटील यांना आपण सन्मानित करूया. नुकतं ज्यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे. गणेश पाटील यांच्याकडून यशवंत तरेला प्रत्येक चौकार षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक लावलंय आणि आता घरेच आहे. अजय पाटील याचा स्वागत आणि सन्मान. त्यानंतर किरण जोशी याला देखील आपण सन्मानित करूया. किरण जोशी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेलेला आहे. किरण जोशी यांच्यानंतर कैलास चौधरी कमलाकर पाटील साहेबांच्या समवेत ते देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत आणि त्यांना देखील आपण कैलास चौधरी समाजसेवक ताडाली यांना देखील आपण सन्मानित करूया. कैलासजी चौधरी आपण पुढे या. नंदूभाऊ एक स्वागत सन्मान घ्या. कैलास चौधरी यांचा देखील आपण स्वागत सन्मान करूया. अतिशय चांगली स्पर्धा 2025 वर्षाचे नवीन सुरुवात नक्कीच गावदेवी 40+ पिंपलगड संघानं अतिशय धूमधडाक्यात हे गावदेवी चषकाचं आयोजन केलेलं आहे. धन्यवाद. इथे चांगला झेल प्रशांतच्या माध्यमातून टिपलाय. फलंदाज बाद झाले दीपक तरे. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 32 धावसंख्येवर 5वा गडी बाद झालाय. नक्कीच गोलंदाज राजेंद्र चांगला झेल प्रशांतच्या माध्यमातून. नवीन फलंदाज आलेत मच्छिंद्र म्हात्रे. गावदेवी भादवड संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आणि गोलंदाज म्हणून ज्यांची खऱ्या अर्थाने संघामधून ओळख आहे. 3 चेंडू 20 धावा. राजेंद्र हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. काय गोलंदाजी आज दिनेश भोईरची राहिलेली आहे. त्यानंतर राजेंद्रने देखील चांगली गोलंदाजी केली. प्रशांत म्हात्रे, परेश महाजन नक्कीच अगदी संघामध्ये आता कित्येक चांगले स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फुलटॉस बघूया. चेंडू चाललाय अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मधून. डीप मध्ये शतरक्षक उपस्थित आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी घेतलेली की हा चेंडू भीमर आहे की नाही बघूया. विक्रम नाईक सर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. यानंतर दोन्ही संघांनी लगेच तयारीत राहा. वरालदेवी ताडाली आणि जागृत मराठा राणाल. सेफ आहे. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मच्छिंद्र पाटीलने उडवलाय. बघूया दीपक मुकादम. वेल जज कॅच. वाह काय झेल टिपलाय. डीप मिड विकेट रिजनला अगदी चांगला झेल आणि त्या सामना जिंकलाय. चेरोबा कोण संघानं अभिनंदन. चेरोबा कोण ऑल टीम आणि हडलक टफलक गावदेवी भादवाड संजयभाई म्हात्रे. त्यानंतर प्रल्हाद नाईक, संतोष तरे, ऑल टीम हडलक आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय आणि पुढील स्पर्धेसाठी
आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद नंदू नाईक सर आणि धन्यवाद रवींद्र तरे सर. संजयभाई म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे खजिनदार